नमस्कार, टू हँड्स विथ किचन म्हणजे स्वयंपाकाशी दोन हातमध्ये मी सोनाली तुमचं खूप खूप स्वागत करते। न खोया न प्रीमिक्स तरीही असे रसरशीत गुलाबजाम तेही 10 मिनिटात बनवायचे आहेत तर असे बनवा। त्यासाठी सर्वात आधी मी पाक करायला ठेवला आहे, तर त्याच्यासाठी 1.5 कप साखर 1.5 कप पाणी उकळायला ठेवायचे। मी हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते तर मी छोट्या पातेल्यामध्ये अर्धा कप दूध घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर 1 चमचाभर तूप घातले आणि हे साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। आपल्याला खूप गरम नाही करायचं आहे, पण साखर विरघळवून घ्यायची आहे आणि साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला गुलाबजामला रवा टेक्स्चर येण्यासाठी त्याच्यामध्ये मी बारीक रवा घातलेला आहे। खूप बारीक नाही घालायचा आहे, मीडियम साईजचा घालायचा आहे आणि हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तर आता मी गुलाबजामची तयारी करायला घेणार आहे, तर रवा भिजेपर्यंत आपण गुलाबजामची तयारी करायला घेऊया। तर इकडे आपला पाक पण झालेला आहे, तर मी पाक बाजूला काढून ठेवते। पाक एकतारी नको आहे, आपल्याला साधारण चिकट झाला की बाजूला काढायचा आहे। त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे आणि आवडत असेल तर केशर घाला, नाही घातलं तरी चालेल। तर मी गुलाबजामची तयारी करायला घेते। तर ज्या वाटीने आपण साखर मोजली होती त्याच वाटीने मी 1 कप दूध पावडर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 3 चमचे मला मैदा घालायचा आहे बाइंडिंगसाठी आणि बेकिंग पावडर पाव चमचा घालायचा आहे। बेकिंग पावडरच घालायची, बेकिंग सोडा नाही। तर हे सर्व मिक्सचर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला। तर हे गुलाबजाम खूप छान लागतात। अर्जंट कधीही पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे पटकन बनवू शकतात, फक्त आणि फक्त 10 मिनिटातच बनतात। तर हे सर्व एकजीव केलेलं आहे आणि आपण जे रवा भिजवलेलं दूध होतं ते थोडं थोडं करून त्याच्यामध्ये घालायचं आहे। मिश्रण खूप घट्ट करायचं नाही आहे, पातळसरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम खूप मऊ आणि पाकही आतमध्ये जाईल, म्हणून असं पातळसर मळून घ्यायचे। तर हे पण मी मिक्सचर 1 मिनिट भिजत ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी तेल किंवा तूप गरम करायला ठेवायचे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला खूप कडकडीत तेल नाही करायचं। तर मिश्रण हे पहा, तुम्ही बघू शकता इतकं पातळ झालेलं आहे। तर हे भिजत ठेवलं आणि मी तेल गरम करायला ठेवते। तर ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही गुलाबजाम केले तर अजिबात फसणार नाहीत। हे मिश्रण एकत्र करून आता आपली 2 मिनिटं झाले, तर हे मिश्रण व्यवस्थित हातावर मी मळून घेते आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते। तर एकसारखे गोळे करून झाल्यावरती हे हातावरती गोल करायचे, त्याच्यावरती अजिबात चीर किंवा भेग दिसली नाही पाहिजे। तर तुम्ही बघू शकता एकसारखे गोळे झालेत आणि असे गोळे करून घेते। तर बाकीचेही मी गोळे आता एकसारखे तसेच करून घेणार आहे। तर 1 वाटीमध्ये 1 वाटी दूध पावडरमध्ये आपले 12 गोळे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आपण आता हे मीडियम हॉट ऑइल मध्ये तळायला घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपलं तेल खूप कडकडीत तापलेलं नाही आहे, मीडियम हॉट आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये गुलाबजाम तळते आहे। तर गुलाबजाम सोडते आहे आणि तुम्ही बघू शकता की गुलाबजामला उन्हातला किंवा चमचा अजिबात लावायचा नाही, अशी कढई गोल गोल फिरवूनच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे। तर गुलाबजाम तळायला साधारण 2 मिनिटं लागणार आहेत, पण मंद आचेवर व्यवस्थित गुलाबजाम तळून घ्या। पाक पूर्ण थंड करायचा नाही आहे, पाकही कोमट हवा आहे आपल्याला। तर गुलाबजाम हे पहा असे तळून घ्यायचे आणि कोमट पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम घालायचे आहेत। तर गुलाबजाम असे तळून झालेले आहेत, अजून थोडासा ब्राऊन रंग आला की आपण ते पाकामध्ये सोडूयात। तर हे गुलाबजाम काढून घेते आणि दुसरी बॅचही मी अशीच तळून घेणार आहे। तर आपले गुलाबजाम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर छान कढईमध्ये बघा आणि डबल फुलतात आहेत गुलाबजाम। तर ज्या साईजमध्ये आपण जे टाकले होते त्याच्यापेक्षाही डबल आपले गुलाबजाम झालेले आहेत साईजमध्ये। तर पहा आपले गुलाबजाम रेडी आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।